SMB न्यूज चॅनेल अँड प्रिंट मीडिया प्रस्तुत करत आहे अत्यंत लक्षवेधी बातमीपत्र. मराठी वृत्तपत्र लेखक संघाच्या जमका संमेलनाचा अमृत महोत्सवी हृदय सोहळा. महाराष्ट्राच्या इतिहासात सीमालढा असो की स्थानिक चळवळी, त्यात वृत्तपत्र लेखकांनी जनमत घडविण्याचे अनमोल कार्य केले आहे. आज समाज माध्यमे कितीही प्रबळ झाली असली तरी विश्वासार्हता टिकविण्याचे काम हे वृत्तपत्र लेखकांकडूनच होत आहे. त्यामुळे जनतेचे प्रांजळ विचार मनामनात पोचवणारी वृत्तपत्रे लेखकांची चळवळ यापुढे अशीच जोमाने सुरू ठेवण्याची अपेक्षा मुंबई महापालिकेचे आयुक्त माननीय भूषण गगराणी साहेब यांनी व्यक्त केली. दैनिक नवशक्ती, फ्री प्रेस जर्नल वृत्तसमूहाने आयोजित केलेल्या मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबईच्या जनमनाचा कानोसा संमेलनाच्या अमृत महोत्सवी सोहळ्यात ते बोलत होते. या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे व मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी साहेब आपल्या मार्गदर्शनपर भाषणात म्हणाले की आजचा हा समारंभ अत्यंत कौटुंबिक वातावरणात साजरा होत आहे. त्यामुळे औपचारिक भाषण न करता मी मनोगत मांडणार आहे. वृत्तपत्र लेखकांच्या या चळवळीचा पाया नवशक्ती आणि फ्री प्रेस जर्नल तसेच त्यांचे मालकी व्यवस्थापनाने घातला. मी आता पालिका आयुक्त पदावर असलो तरी राज्याच्या माहिती महासंचालनालयातही होतो. त्यामुळे पत्रकारितेचे क्षेत्र मी जवळून अनुभवले आहे. त्या काळात समाज माध्यमांना नुकतीच पालवी फुटू लागली होती. ती पूर्ण क्षमतेने लोकांपर्यंत पोहोचली नव्हती. अशा वेळी सर्वसामान्य लोकांसाठी वृत्तपत्रात पत्रलेखन हेच एक अभिव्यक्तीचे मुख्य साधन होते. त्या काळात बहुतांश वर्तमानपत्राचे याबाबत उत्तम धोरण होते. आपल्या लेखकांच्या पत्रांना वर्तमानपत्रात योग्य स्थान दिले जात होते. सरकार आणि प्रशासनालाही जनमताचा आरसा म्हणून अशा पत्राचा उपयोग होत असे. सध्या जिल्हा परिषदा असोत की नगरपालिका, महापालिका असोत, तेथे महापौर लोकनियुक्त प्रतिनिधी नाहीत. आमच्याकडे लोकांकडून येणारा फीडबॅक पूर्णपणे बंद झाला आहे. हा अपवादात्मक प्रसंग आहे. तसे पाहता लोकप्रतिनिधींकडून मिळणारा फीडबॅक हा राजकीयदृष्ट्या प्रेरित असतो. पण वृत्तपत्र लेखकांची पत्रे ही प्रांजळ असतात, असे परखड निरीक्षणही गगराणी साहेब यांनी व्यक्त केले. लेखकांची सर्जनशीलता. गगराणी म्हणाले की जागतिक स्तरावरचे इकॉनॉमिस्ट हे वर्तमानपत्र गेली 150 वर्ष प्रत्येक अंकात एक पान वाचकांच्या पत्रासाठी देते. त्यात विविध विषयांवर गंभीर चर्चा करणारी वाचकांची पत्रे असतात आणि शेवटी एक पत्र मनोरंजनात्मक असते. त्यातून वृत्तपत्र लेखकांची सर्जनशीलता दिसून येते. नवशक्ती, फ्री प्रेस जर्नल यांनी जोपासलेली ही वृत्तपत्र लेखकांची चळवळ आहे. वाचकांच्या पत्रांमधून खरे तर लोकांच्या मनात काय चालले आहे याची नाडी परीक्षा होते. लोकांचे विचार पोहोचवणारी ही चळवळ अशीच चालू राहो यासाठी माझ्या शुभेच्छा आणि माझे ते तुम्हाला आव्हान आहे असेही समजा, असे मनोगत भूषण गगराणी यांनी व्यक्त केले.
मराठी वृत्तपत्र लेखक संघाच्या जमका संमेलनाचा 75वा वर्धापन दिन सोहळा नवशक्ती फ्री प्रेस जर्नलच्या प्रांगणात शनिवारी मोठ्या उत्साहात व दणक्यात साजरा झाला। नवशक्तीचे कार्यकारी संपादक प्रकाश सावंत यांनी उपस्थितांचे स्वागत केले। तसेच त्यांच्याच हस्ते गगराणी यांना शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले। संघाचे कोषाध्यक्ष आत्माराम गायकवाड यांच्या हस्ते पत्रकार हर्डीकर यांना सन्मानचिन्ह, शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला। नवशक्ती फ्री प्रेस जर्नलचे व्यवस्थापकीय संचालक अशोक कर्नानी यांना मराठी वृत्तपत्र लेखक संघाच्या वतीने शाल, पुष्पगुच्छ व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले। नवशक्ती फ्री प्रेस जर्नलचे व्यवस्थापकीय संचालक अशोक कर्नानी यांना मराठी वृत्तपत्र लेखक संघाच्या वतीने शाल, पुष्पगुच्छ व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले। यावेळी ज्येष्ठ वृत्तपत्र लेखक रमेश सांगळे यांना वृत्तपत्र लेखक चळवळीसाठी योगदान दिल्याबद्दल जीवनगौरव देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला। मराठी वृत्तपत्र लेखक संघाचे अध्यक्ष रवींद्र मालुसरे यांनी प्रास्ताविक केले। संघाचे माजी अध्यक्ष प्रकाश नागणे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले। संघाचे प्रमुख कार्यवाह प्रशांत घाडीगावकर यांनी आभार प्रदर्शन केले। या कार्यक्रमाला राज्यभरातून अनेक ज्येष्ठ वृत्तपत्र लेखक आवर्जून उपस्थित होते। संघाचे अध्यक्ष रवींद्र मालुसरे आपल्या प्रास्ताविकात म्हणाले की आजचा दिवस आपल्यासाठी अत्यंत आनंद आणि उत्साहाचा आहे। वृत्तपत्र लेखकांवर खरे तर हे नवशक्तीचे उपकार आहेत। त्या काळात आणि आजही नवशक्तीने आमच्यावर कायम ठेवले आहे। त्यावेळी तांबे उपहारगृहात नवशक्तीचे मालक सदानंद यांच्या पुढाकाराने झालेल्या जमका संमेलनाला 200 पत्रलेखक हजर होते। याची आठवण त्यांनी करून दिली। वृत्तपत्र लेखकांच्या या चळवळीचा श्रीगणेशा नवशक्तीमुळेच झाला। पुढे समाजातील विविध मान्यवरांनी संस्थेच्या व्यासपीठावर येत चळवळ जिवंत ठेवली आहे, ज्याची पुढची वाटचाल अशीच अनेक 100 वर्षे चालणार आहे, असा संकल्पयुक्त आशावाद त्यांनी व्यक्त केला। संघाचे विद्यमान अध्यक्ष रवींद्र मालुसरे यांनी पहिल्या जमका संमेलनाची आठवण जागवली। धन्यवाद सर। आपल्याला मानपत्र प्रदान करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे। यानंतर विशेष सत्कार होणार आहे। अमृत पर्व सन्मान पुरस्कार चितळे उद्योग समूह पुणे सन्मान गोळेकर साहेब या ठिकाणी देत आहेत। चव्हाण, राजन
देसाई. सर थोडं जोरदार टाळ्याने स्वागत करा. सन्माननीय श्री रमेश भिकाजी सांगळे वृत्तपत्र लेखक नवशक्ती वृत्तपत्राच्या वतीने आपणास हे सन्मानपत्र प्रदान करीत असताना आम्हाला अतीव आनंद होत आहे. नवशक्ती वर्तमानपत्राचे संपादक प्रभाकर पाटे यांच्या सहकार्याने मराठी वृत्तपत्र लेखक आहेत. यानंतर मधुकर कुबल, नंतर सन्माननीय सुनील शिंदेजी वृत्तपत्र लेखक संघाचे माजी प्रमुख कार्यवाही ज्येष्ठ पत्रकार आहेत मुंबई महानगर. यानंतर ज्येष्ठ वृत्तपत्र लेखक भाऊ सावंत. कोरोना महामारीच्या काळात साथीच्या आजाराचा सामना करण्यासाठी मार्च 2020मध्ये महाविकास आघाडी सरकारनं स्थापन केलेल्या कोविड टास्क फोर्समध्ये त्यांचा सहभाग होता. गगराणी हे अनुभवी अधिकारी असून आव्हानात्मक कामं हाताळण्यात कुशल मानले जातात. नगरविकासासारख्या महत्त्वाच्या खात्यात काम केलेल्या गगराणी साहेब यांना प्रशासकीय कामकाजाची उत्तम जाण आहे. प्रशासकीय सेवेत प्रवेश केल्यानंतर म्हणजे थोडं कौटुंबिक वातावरणच दिसतंय, त्याच्यामुळे मी काय फार अधिकृत असं काही भाषण वगैरे करणार नाही. ज्येष्ठ पत्रकार लेखक विनय हर्डीकरजी, मालुसरेजी, मराठी वृत्तपत्र लेखक संघाचे सर्व पदाधिकारी, या ठिकाणी उपस्थित असणारे माझे सहकारी, पूर्वीचे सहकारी रविकिरण देशमुख, परशुराम पाटील, नवशक्तीचे प्रकाश सावंत आणि मुख्यतः ज्यांनी ही चळवळ उभी करायला सुरुवातीला पाया घातला आणि चळवळीला प्रोत्साहन दिलं, जागा उपलब्ध करून दिली, असे नवशक्ती आणि फ्री प्रेस जर्नलचे व्यवस्थापन जे आज कर्णानी आणि अभिषेक कर्णानी यांच्या रूपामध्ये या ठिकाणी उपस्थित आहे. तर सर्वांना नमस्कार. मी आता जरी महापालिका आयुक्त असलो तरी देखील वृत्तपत्र या विषयाशी गेल्या अनेक वर्षापासून माझा संबंध आलेला आहे. या राज्याचा माहिती आणि जनसंपर्क विभागाचा प्रमुख, ज्याला आपल्याला बऱ्याच जणांना DGIPR या नावाने ओळखलं जातं, इथं मी कार्यरत होतो. त्यावेळेला बऱ्याच जणांशी आपल्यापैकी म्हणजे वृत्तपत्र लेखक म्हणून नव्हे, पण जे पत्रकारितेमध्ये काम करत होते त्यांच्याशी संबंध आलेला आहे आणि हे क्षेत्र जवळून पाहण्याची संधी मला मिळालेली आहे. त्या काळामध्ये मला अजूनही आठवतं की समाज माध्यमं ही नुकतीच त्याला पालवी फुटायला सुरुवात झाली होती आणि समाज माध्यमे ही पूर्णपणे त्याची क्षमता ही अजून लोकांच्यापर्यंत पोचली नव्हती. अशा काळामध्ये सामान्य माणसाला जर स्वतःचा विचार, अभिव्यक्ती, मत मांडायचं असेल तर कुठलं व्यासपीठ असायला पाहिजे. तर असं कुठलंही व्यासपीठ उपलब्ध नव्हतं. फक्त वृत्तपत्रामध्ये पत्रलेखन आणि ते सुद्धा त्या वृत्तपत्रांनी त्याची किती दखल घ्यावी आणि त्याला किती महत्त्व द्यावं त्याच्यावरती अवलंबून असणार अर्थातच. पण मराठी पत्रकारितेचं एक सामाजिक भान मला जवळून बघता आलं की बहुतेक सर्व वृत्तपत्र चांगल्या वृत्तपत्र लेखकांना सन्मानाने जागा देत होते. त्यांचा विचार, त्यांची मतं ही विचारात घेतली जात होती, मांडली जात होती आणि प्रशासनाला देखील
लोकांच्यापर्यंत पोचण्यासाठी जो काही एक आरसा पाहिजे होता हा या वृत्तपत्र लेखकांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोचत होता. आणि मला जास्त एवढ्यासाठी जाणवतं आहे की आज आपल्याला माहिती आहे गेल्या 2.5 वर्षापासून जवळपास 3 वर्ष झाली महाराष्ट्रामध्ये अशी अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झालेली आहे की कुठल्याही जिल्हा परिषदांच्यामध्ये, नगरपालिकांच्यामध्ये, महानगरपालिकांच्यामध्ये लोकनियुक्त असे महापौर किंवा जनप्रतिनिधी नाही आहेत. याचा अर्थातच आम्हाला नाही म्हटलं तरी आनंद होतोच, नाही असं नाही. पण हा लघु दृष्टिकोनातून विचार करायचा झाला तर आनंद होतो. पण जर आपण ह्याचा विचार गंभीरपणे करायचा म्हटलं तर आमच्याकडं लोकांच्या माध्यमातून येणाऱ्या ज्या काही ज्याला आपण फीडबॅक म्हणतो हा पूर्णपणे बंद झालेला आहे. तर अशा प्रसंगी म्हणजे केवळ अशा प्रसंगीच नव्हे, हा अपवादात्मक प्रसंग झाला, पण सातत्यानं, कारण लोकप्रतिनिधींच्याकडनं येणारा सुद्धा ज्या काही मागण्या असतील, जो काही फीडबॅक असेल, जी काही माहिती असेल ती सुद्धा बऱ्याच वेळेला ही राजकीयदृष्ट्या प्रेरित असते. पण वृत्तपत्र लेखकांच्याकडनं येणारं तसं असायचं काही कारण नाही. ती आपली मतं अत्यंत प्रांजळपणे, मग त्या अडचणी असतील, मतं असतील, नेहमीच मांडल्या जात होत्या. त्यामुळे मला वाटतं वृत्तपत्र लेखकांनी महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये, मग ते सीमा चळवळीपासून असेल किंवा अन्य कुठल्याही छोट्या स्थानिक प्रश्नांच्याबद्दल असेल, अत्यंत महत्त्वाचं काम या ठिकाणी केलेलं आहे. जागतिक स्तरावरती देखील इकॉनॉमिस्टसारखं अत्यंत उच्चभ्रू, समाजमान्य हे जे साप्ताहिक आहे, जे स्वतःला वृत्तपत्र म्हणवतं, साप्ताहिक म्हणत नाही, ते देखील गेल्या 150 वर्षापासून न चुकता वृत्तपत्र लेखकांना एक पान देतात आणि त्याच्यामध्ये गंभीर विषय असतात आणि शेवटचं पत्र हे अत्यंत मनोरंजनात्मक असतं. आणि त्याच्यामध्ये आपल्याला लक्षामध्ये येतं की वृत्तपत्र लेखकांच्यामध्ये किती सर्जन क्षमता आहे. हे जगातली सगळी पत्रं तिथं वाचायला मिळतात. आणि मराठीमध्ये देखील अशी अनेक चांगली गमतीदार अशी पत्रं वृत्तमानसपासून, लोकमानसपासून अत्यंत वेगवेगळ्या सदरामध्ये वाचायला मिळत असतात. त्याच्यामध्ये लोकांच्या मनामध्ये नक्की काय चाललेलं आहे याची काही प्रमाणामध्ये नाडीपरीक्षा होत असते. आणि म्हणून मला वाटतं की नवशक्ती आणि फ्री प्रेस यांनी ही जी चळवळ काही वर्षापूर्वी सुरू केली होती आणि आपण सर्व लोकांनी त्याच्यामध्ये सहभाग घेऊन पुढं चालवलेली आहे, 75 वर्ष झालेली आहेत. आणि समाज माध्यमं ही किती जरी तीव्रतेने लोकांच्यापर्यंत प्रखरतेने पोचत जरी असतील तरी देखील त्याच्यासुद्धा काही वेगळ्या बाजू आहेत, त्या आपल्या सर्वांना माहिती आहेत, त्याची इथं चर्चा करायचे कारण नाही. आणि अशा वेळेला ही जी लोकांच्यामध्ये आपली विश्वासार्हता टिकून धरण्याचं काम आपण सर्वांनी केलेलं आहे, त्याच्याबद्दल आपलं जेवढं अभिनंदन करावं तेवढं कमी आहे. आणि मला वाटतं हा फक्त लेखनाचा भाग नाही तर हा एक चळवळीचा भाग आहे आणि हा असाच पुढं चालू राहील. अशाच पद्धतीनं सक्षमपणे एक सामान्य माणसांचे असामान्य विचार आपण लोकांच्यापर्यंत पोचवाल आणि लोकांचे विचार वेगवेगळ्या माध्यमातून, फक्त शासनापर्यंत असं मी म्हणत नाही, सर्वांच्यापर्यंत पोचवाल. ही चळवळ अशीच चालू राहू दे अशा मी शुभेच्छा श्री मालुश्रे, त्यांचे सर्व सहकारी यांना देतो. आणि विनयजी, याच्यापेक्षा जास्त आपण असताना मी काय बोलणार. तर सर्वांचे आभार, शुभेच्छा, धन्यवाद, थँक्यू. नमस्कार. हे मगापासून ज्येष्ठ चालवले ते बंद करा. तुमच्या या संस्थेपेक्षा फक्त 2 महिन्यांनी माझं वय जास्त आहे आणि ही संस्था अजून तारुण्यातच आहे. तर तुम्ही जे सगळे बोलताय
त्याच्यावरनं माझी खात्री पडली. पण मलाही राहू द्या तरुण. सर भूषणनी फार पंचायत करून ठेवली. मी चांगलं बोललो तर भूषण गगराणी म्हणायला मोकळे की मी त्यांच्यासाठी वेळ ठेवला म्हणून त्यांना इतकं बोलता आलं. आम्ही वाईट बोललो तर ते म्हणतील उगीचच मी वेळ ठेवला असं झालं, नाही तर मला खूप चांगलं बोलायचं होतं. पहिल्यांदा मी आपली क्षमा मागतो. अशी काही संस्था आहे हे मला माहीत नव्हतं. ज्या वेळेला मी रवींद्र मालुसरे अशी एक दटावणीची ईमेल आली आणि मी आपल्याला केव्हा फोन करू. आता मालुसरे आडनाव म्हटल्यावर या मिशीवर एक लिंबू, या मिशीवर एक लिंबू तानाजीच येतो आपल्या डोळ्यासमोर. मी तातडीने फोन केला. मला म्हणाले की अशी अशी संस्था आहे. तर खरं म्हणजे मी अशा संस्थांच्या व्यासपीठावर सहसा जात नाही. मी चळवळींच्या व्यासपीठावर जास्त रमतो. पण ते म्हणाले की 22 ऑगस्ट 1949ला प्रभाकर पाध्ये यांनी या संस्थेची, या चळवळीची स्थापना केली. मी म्हटलं आता पुढे काही बोलू नको, मी कार्यक्रमाला येतो. हे माझं प्रभाकर पाध्ये कनेक्शन. मी आयुष्यात फार थोडी माणसं पाहिली की ज्यांचा इंटेलेक्च्युअल असण्यावर प्रचंड विश्वास होता. त्याचे साधारणपणे इंटेलेक्च्युअल थोडे पड खाऊन असतात की आम्ही काही चळवळीतली माणसं नाही, आम्ही पुस्तकांच्या जगात रमणारी माणसं. पण इंटेलेक्च्युअल असून, प्रचंड अभ्यास असून आणि त्या अर्थाने ज्याला आपण म्हणतो ना रस्त्यावर उतरून किंवा मातीत हात घालून काम न करून सुद्धा मी जे करतो आहे त्याच्यावर माझा 100% विश्वास आहे आणि तेच माझं समाजाला योगदान आहे, असा आत्मविश्वास असलेली माझं सुदैव आहे की माझ्या आयुष्यात जी माणसं पाहिली त्याच्यात पाध्यांचा नंबर फार वरचा. प्रभाकर पाध्ये, अभि शहा, गोविंदराव तळवलकर आणि त्याच्यानंतर मला थोडा वयाने जवळचा म्हणजे अरुण टिकेकर, या सगळ्या माणसांची माझी ओळख होती. मला या सगळ्यांचा भरपूर सहवास मिळालेला होता आणि त्यातल्या शहांच्या बरोबर तर मी काही वर्ष कामही केलेलं होतं. तर ते आमंत्रण स्वीकारण्याचं हे सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे. आज पाध्ये असते तर पाध्ये मला वाटतं 115 वर्षाचे असते. 1909चा पाध्यांचा जन्म. आणि मला वाईट असं वाटतं की आज मला 76 वर्ष चालू आहे आणि पाध्ये 75 वर्ष लागल्यानंतर गेले. हे पाध्यांच्या सारख्या माणसाला दीर्घायुष्य मिळायला हवं होतं. आणि पाध्यांची माझी कायम सेमिनारमध्ये भांडणंच झालेली आहेत. पण इंटेलेक्च्युअलचा हा एक दुसरा विशेष असायला पाहिजे की वैचारिक मतभेद तो वैयक्तिक पातळीवर नेत नाही. तर तशी माझी पाध्यांची खूप देवाणघेवाण. तिथे पाध्यांना माझ्या इतके जवळून ओळखणारा माझा मित्र विलास ढवळे इथे बसलेला आहे, तोही त्याला दुजोरा देतो. तिसरं फ्री प्रेस. माझ्या शेजारी शेतकरी कामगार पक्षाचे सीताराम सखाराम सावंत कणकवलीचे हे आमच्या शेजारी राहायचे. त्यांच्याकडे मराठा यायचा, पण आमच्याकडे तेव्हाही फ्री प्रेस येत होता. म्हणजे सुद्धा घरात इंग्लिश पेपर आला पाहिजे आणि तो फ्री प्रेस आला पाहिजे. तेव्हा मी पाहिलेलं पहिलं इंग्रजी वर्तमानपत्र हे फ्री प्रेस जर्नल होतं. माझं शालेय शिक्षण 11वीपर्यंत मुलुंडलाच झालं आणि आज इतका सुंदर योगायोग आहे. माझा वर्गमित्र दिलीप सावंत या अच्छा हां ठीक आहे. आणि सगळ्यात आजच्या दिवस लक्षात राहायचं कारण असं आहे
की आम्ही मुंबईत आलो आणि मला एक फोन आला आणि तो एका 85 वर्षीय महिलेचा होता आणि त्या मला सांगत होत्या, मी नुकतंच तुमचं 75व्या वाढदिवसाला प्रकाशित झालेलं एक्सप्रेस पुराण माझी शोधपत्रकारिता हे साधनाने प्रकाशित केलेलं पुस्तक आहे, ते मी वाचलं म्हणून तुम्हाला फोन केला. आणि त्या बाईंची मातृभाषा मराठी नव्हती. तर एका कार्यक्रमामध्ये इतक्या आनंदाच्या गोष्टी माझ्या अनुभवाला इथे आलेल्या आहेत आणि माझ्यावर यांनी मोठी जबाबदारी टाकली. पुन्हा मालुसऱ्यांनी जबाबदारी टाकली म्हणजे ती टाळता येणार नाही. आजचं वातावरण तर तुमचं उत्सवी आहे, एकमेकाचं अभिनंदन करण्याचं आहे, एकमेकाचं कौतुक करण्याचं आहे. आणि असं कौतुक करण्याच्या समारंभात जे गडबड गोंधळ होतो लगीनघाईमुळे, तो पाहताना आमची दोघांचीही भरपूर आमचं मनोरंजनही झालेलं आहे. आणि मला सांगितलं आहे, तुम्ही महाराष्ट्राच्या सध्याच्या राजकारणावर बोलावं तितकं थोडं आहे किंवा न बोललेलं चांगलं, अशी परिस्थिती आहे. तत्पूर्वी सांगतो, मी क्वचित वृत्तपत्रात 1-2 वेळा मीही पत्र लिहिलेली आहेत. मला बराच वेळ कळत नव्हता हा समाज सोडवायचा कसा, वृत्तपत्र लेखक संघ हा समाज सोडवायचा कसा. पण आत्ता सगळी भाषणं ऐकल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की वृत्तपत्रामध्ये पत्र लिहिणारे त्यांची ही संघटना आहे. आणि प्रभाकर पाध्ये हे 200% लोकशाहीवादी असल्यामुळे ते स्वमताच्या बाबतीत अत्यंत आग्रही असायचे, पण विरोधी मत, वेगळं मत ऐकायला तितकेच उत्सुकही असायचे. आणि ते खोडून काढण्याच्या बाबतीत जर त्यांना पटलं नाही तर अत्यंत आक्रमकही असायचे. त्यामुळे त्यांना ती गरज भासली असावी. गमतीदार 2च आठवणी सांगतो. खोमेनी का खुमेनी याच्यावर महाराष्ट्र टाइम्समध्ये बरेच दिवस वाद चालला होता. बहुतांची अंतरे. तर जयवंत दळवींनी ठणठणपाळ म्हणून लिहिताना बहुतांची तंतरे असं म्हटलं त्याला. तो थोडा अनपार्लमेंटरी शब्द आहे, पण तो दळवींनी वापरलेला होता. आणि मोठमोठे पंडित म्हणजे संस्कृत आणि उर्दू भाषेचे त्याच्यामध्ये हिरिरीने पडलेले होते. शेवटी दळवींनी पत्र लिहिलं की मला नुकतेच खोमेनी भेटले ते आणि त्यांनी मला सांगितलं माझं नाव कौमेनी आहे, हे तुमच्याकडला गोंधळ बंद करा. आणि मग दळवींनी पुढे असं लिहिलं की या खोमेनीच्या कारवाईने आधीच आमचं डोकं फिरलं आहे, कृपा करून ते जास्त फिरवू नका आणि ही तुमची चर्चा थांबवा. इथे जसं नवशक्ती तसं पुण्यातलं बातमीवर चालणारं पहिलं वर्तमानपत्र म्हणजे सकाळ. सकाळमध्ये काही कारण झालं माहीत नाही, पण सकाळी वाचकांच्या पत्रांना खूप जागा द्यायचं. ते एक दिवशी पत्र आलं आणि त्याच्यात मराठी कवींना टोमणा मारलेला होता. मराठी कवी हा असा एक प्राणी आहे की कुणीही त्याला टोमणी मारावी. आणि ते पत्र असं होतं, म्हणजे त्याच्यात एक वाक्य असं होतं का तेव्हा एक लोकप्रिय भावगीत होतं. रिमझिम पाऊस पडे सारखा यमुनेलाही पूर चढे, पाणीच पाणीच हो खडगबाई गेला मोहन कुणीकडे, असं ते गाणं. तर रिमझिम पडणाऱ्या पावसाने यमुनेसारख्या नदीला पूर आणणाऱ्या मराठी कवींच्याबद्दल काय बोलावं असं त्यांनी लिहिलं. पण ते पूर्ण आहे शेवटी. तिथे विरोधी मताला काय होणे, तर लगेच पत्र आलं की रिमझिम पडणारा पाऊस हा भीज पाऊस असतो आणि तो पिकांना आवश्यक असतो आणि तो धीम्या गतीने पडत असला तरी कंटिन्यूस पडत असतो, म्हणूनच नद्यांना पूर येतो. त्यामुळे मराठी कवींचं बरोबर आहे. एकदा रजनीशांचे जे सगळे काही सिद्धांत होते संभवाकडून समाधीकडे, याच्यामध्ये महाराष्ट्रातली एरवी त्यांना या विषयाची इंटरेस्ट असेल असं वाटलंसुद्धा नसतं. असे अनेक विचारवंत याच्यामधनं वर्तमानपत्राच्या
वाचकांच्या पत्रांच्या रकान्यामधनं चर्चा करत होते. तर हे यांनी म्हटलं तसं वर्तमानपत्रातल्या संपादकांना, पत्रकारांना, कॉलम्स लिहिणाऱ्यांना, फीडबॅक देणारं सदर, यांच्यासारखे जे जागरूक अधिकारी असतील त्यांना काही उपयुक्त सूचना आणि फीडबॅक देणारं सदर, त्या सदराची आपण जोपासना सगळ्यांनी 75 वर्षे केली. माझी आपल्याला विनंती आहे की वाचकांच्या पत्रात काहीतरी आता आजच्या राजकारणाचं प्रतिबिंब पडण्याची गरज आहे. काय बोलणार महाराष्ट्राच्या राजकारणावर? हे राजकारण आहे का गँग वॉर आहे? मी आपल्याला स्पष्ट सांगतो, हे निव्वळ टोळी युद्ध चाललेलं आहे. आणि टोळी युद्ध जितक्या निष्ठुरतेने आणि जितक्या निर्दयतेने आणि जितक्या क्षुद्र पातळीवर जाऊन चालतं, फक्त अजून एकमेकाचे खून पाडायला लागले नाहीत हे लोक. 7 टोळ्या आहेत महाराष्ट्रामध्ये. 4 प्रमुख पक्षांच्या 4 अधिकृत टोळ्या आहेत, 2 प्रमुख पक्षांच्या फुटीरांच्या टोळ्या आहेत, आणि 7वी जी टोळी आहे ती प्रकाश आंबेडकरांच्या भोवती, जे वंचित बहुजन आघाडीची गोळा झालेली आहे त्यांची टोळी आहे. आणि हे मतांची लूट करत आहेत, मालमत्तेची लूट करत नाही आहेत, आणि ते इतक्या खालच्या पातळीवर जाऊन करत आहेत का बारामती मतदारसंघाची माय मेली ती की एकाच घरातले 2 उमेदवार द्यावेत आणि नंदा भाऊसाहेब उमेदवार देतात. शरद पवार किंवा अजित पवार यांनी थोडी जरी सुसंस्कृतता असती तर ते म्हणले असते यावेळेला घरातला उमेदवार देऊ नये. सुप्रिया सुळेला पुन्हा पार्लमेंटमध्ये नेणं हे पवारांना काही अशक्य नव्हतं. परंतु आपल्या घरातलं भांडणं हे मान्य आहे की काका पुतण्यांचे संघर्ष हे आपल्याकडे महाभारतापासून चाललेले आहेत आणि पेशवाईमध्ये आपण ते पाहिलेले आहेत. पण तरीसुद्धा तुम्ही लोकांना का वेठीला धरता? आता 2 दिवसापूर्वीच कोणाचं तरी स्टेटमेंट आहे, मी ती नावं घेऊन जीभ विटाळू नये म्हणून मी ते नाव घेत नाही आहे. आत्ता एका माणसाने असं स्टेटमेंट केलं की आम्ही या मंत्रिमंडळात आहोत किंवा अमुक माणसाच्या पंक्तीला बसून आम्हाला जेवावं लागतं, पण ते जेवत असताना आमचं काही मन त्या जेवणात नसतं. जेवण झाल्यावर आम्हाला मळमळायला लागतं आणि उलटी होते. ही राजकारणाची भाषा आहे, बोलायची भाषा, ही सभ्य भाषा तरी आहे का? माझी तुम्हा सगळ्या पत्रलेखकांना विनंती आहे की याच्यावर भडीमार करा की आम्हाला हे ऐकायचं नाही. कुणाच्याही भाषणात काही धोरणांची चर्चा नसते, निव्वळ एकमेकाच्या उखाळ्या पाखाळ्या. आणि बातमीमध्ये चवीने लिहिलं असतं की जाता जाता त्यांनी ह्यांना असा टोला लगावला, त्यांची अशी खोडी काढली, कोपरखळी मारली. अरे बाबांनो, तुम्हाला लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिलेलं आहे, हे ते कुणीतरी इतर सर्वसामान्य माणसांच्या पेक्षा तुम्ही वेगळे आहात, जास्त जाणकार आहात, जास्त जबाबदारीने बोलाल, जास्त जबाबदारीने काम कराल म्हणून पाठवलेलं आहे. आणि तुम्ही हा सगळा जो व्यवहार आहे, राजकीय व्यवहार, हा केवळ वैयक्तिक हिशोब चुकवण्यासाठी वापरता आहात. हे बंद करण्याची गरज आहे. आणि आता यातल्या 2 टोळ्यामध्ये कुणी कोणाचा विश्वासघात केला हे सांगायला म्हणजे उद्धव ठाकरेंचं चुकलं की स्वतः मुख्यमंत्री झाले, पुन्हा आपल्या मुलालाही मंत्री केला, हे चुकलं का या घराणेशाहीला कंटाळून? कारण बाळ ठाकरेंचं एक वैशिष्ट्य होतं, त्यांनी स्वतःच्या घरात सत्तेचं पद कधीही घेतलं नाही आणि म्हणून मराठी माणसाचा त्यांच्यावर विश्वास टिकून होता. जरी बाळ ठाकरेंची जी मेथडॉलॉजी होती ती सगळ्यांना पटत असेल किंवा नसेल, पण बापा शेजारीच मुलगा उभारून शपथ घेतो मंत्रिपदाची. मग राजेशाही काय वेगळी होती, मध्ययुगीन जग काय वेगळं होतं? आणि कशाकरता मग तुम्ही मोठमोठी नावं घेऊन या सत्तापदांच्यावर बसता? इकडे बाप आणि मुलगा, इकडे काका आणि पुतण्या, तिकडे नंदा भाऊजया, आणि तुम्ही लोकशाही म्हणताय ना? सगळी सत्ता
7 टोळ्यांच्या मध्ये अडकलेली आहे आणि त्या 7 टोळ्या 7-8 कुटुंबांच्या मध्ये अडकलेल्या आहेत. या समाजाला लोकशाही समाज म्हणायचं की नाही, हा मोठा प्रश्न आहे. आणि म्हणून पहिल्यांदा मला असं वाटतं की फक्त महाराष्ट्रातच असं नाही, तर देशभरच राजकारणाला टोळी युद्ध असं स्वरूप आलं, गँग वॉरचं स्वरूप आलं. एक नरेंद्र मोदींची गँग आहे, दुसरी तिकडे राहुल गांधींची गँग आहे, मग पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींची गँग आहे, आदित्यनाथांची उत्तर प्रदेशमध्ये आहे, नितीश कुमारची बिहारमध्ये आहे. सगळीकडे हे टोळी प्रमुख आहेत आणि यांच्या टोळ्या आहेत आणि अत्यंत निर्दयपणाने आणि खालच्या पातळीवर जाऊन हे मतदारांना वेठीला धरतात. तर हा प्रकार कसा बंद करता येईल? आणि म्हणून मी इथे जर पत्रकार बहुसंख्येने असते तर मी म्हणणार होतो की बहिष्कार टाका, यांच्या कार्यक्रमाला जाऊ नका. गेलात तर ते अशा प्रकारचं जे काही बोलतील की ज्याच्यामध्ये केवळ वैयक्तिक हेवेदावे आहेत ते छापू नका. उलट क्षणचित्र म्हणून पत्रकार ते चवीने छापतात. म्हणजे ठळक मजकूर जो असतो तो या उखाळ्या पाखाळ्यांचा असतो. कुठलाही अंक तुम्ही काढून पहा आणि एकदा एखादा विषय राजकीय झाला ना की मूळ विषय मागेच पडतो. बदलापूरची घटना अत्यंत दुर्दैवी, लाजिरवाणी आणि माणुसकीला काळीमा फासणारी होती. पण शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्याची घटना झाल्यावर आता गेल्या 4 दिवसात तुम्हाला शिक्षित कर्तृत्ववान महिलांची असुरक्षितता हा विषय आहे. तसा हा एक विषय आहे की बालकांची असुरक्षितता, संबंध शिक्षण क्षेत्राला सुरुंग लावणारी ती घटना आहे. पत्रकारांचंही तिकडे लक्ष नाही. ते पुन्हा हे पुतळ्यावरनं जे सुरू झालं आणि नारायण राणेंची माणसं आणि ठाकरेंची माणसं यांच्यामध्ये जे दंगे झाले, प्रत्येक ठिकाणी गँगवरच चाललेलं आहे. कारण देशामध्ये दुसरं काही मॉडेलच नाही आहे. 2-4 महिन्यापूर्वी ज्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्याच्यात तरी वेगळं काय होतं? त्यामुळे ह्या राजकारणाचं, गँग वॉरचं, टोळी युद्धाचं स्वरूप लवकरात लवकर थांबवणं आणि मतदारांनी आणि वाचकांनी वृत्तपत्रकारांना सांगणं की आम्हाला हे नको आहे वाचायला, आम्हाला या बाकी कशावरही बोलायचं नाही. प्रसंग कोणताही असो. आम्ही एक 5-7 वर्ष मराठवाड्यात, विदर्भात पुढाऱ्यांना सळोकापळं केलेलं होतं. तर त्या पद्धतीने इथे काहीतरी आवाज उठवायची गरज आहे. बरं, ह्या टोळ्यांचे प्रमुख त्यांच्यासमोर काय आहे धोरण? मी नुकताच तुम्ही कोण मला मदत करणार आहे, माझा मी गंभीर आहे. तर हे जे तुम्ही गरीब आहे कबूल करा. मी हे मान्य करतो की सगळ्याच करदात्यांचा पैसा काय अगदी निर्झाळाच्या घामातनं आला असेल असं नाही. तरीसुद्धा प्रामाणिकपणे व्यवसाय करून गोळा केलेला पैसा तुम्ही गरिबांचं कल्याण करण्याच्या नावाखाली मतं विकत घेण्यासाठी वापरतात. या प्रश्नावर सुद्धा फार मोठ्या प्रमाणावर जागृती व्हायची गरज आहे. कारण ही संबंध राजकीय व्यवस्थेला लागलेली कीड आहे. आम्ही असं म्हणत होतो की आम्हाला भीक नको. शेतकरी संघटनेची घोषणा होती आणि आमच्या दुर्दैवाने आम्हाला ती अजूनही घोषणा करावी लागते की आम्हाला भीक नको, पण आम्हाला आमच्या घामाचे दाम हवे. तुम्ही जर सरकार असाल तर तुमचं कर गोळा करणं हे तुमचं काम आहे. त्याच्यातनं सरकारी आस्थापना चालवणं हे तुमचं काम आहे. पण त्याच वेळेला ज्याचा प्रचंड जास्तीत जास्त पैसा त्याची गुंतवणूक करून, उत्पादक कामांच्यामध्ये गुंतवणूक करून, रोजगार निर्माण करून आणि त्याच्यातनं रोजगारातनं पुन्हा कर गोळा करून तो पुन्हा रिइन्व्हेस्ट करणं हे सरकारचं धोरण असलं पाहिजे. त्याच्याऐवजी गरिबीचं सर्टिफिकेट आणा आणि परस्पर तुमच्या खात्यावर महिना एवढे पैसे जमा होते. त्यामुळे हा दुसरा प्रकार. आणि मी इथे त्यातली जर काही म्हणजे कायदा जाणणारी माणसं असतील तर मी काही कायदेतज्ञांना आवाहन करणार आहे आणि त्यांना जाऊन भेटणार आहे की बाबा ह्याच्यावर काही जनकल्याण याचिका म्हणतात ना, पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन, असं काही करता येईल का? ज्यांना हे पैसे आयते मिळत आहेत ते उठून आम्हाला नको म्हणतील
ही शक्यता फार कमी आहे. का त्यातले काही खरोखरच गरजूही आहेत. पण आपल्याकडे असे एक तत्त्व आहे की आपणहून दिलं तर नाही कसं म्हणायचं. पूर्वी आमच्या बामणांच्यामध्ये फार चालायचं. नवऱ्या मुलाचा बाप एकदम स्वाभिमानी असायचा आणि त्या बैठका ज्या व्हायच्या, सी.व्ही. जोशींनी अखेर लग्न जमले या लेखात त्या बैठकांचं फार सुंदर वर्णन केलेलं आहे. त्या बैठका व्हायच्या, त्याच्यात मुलाचा बाप म्हणायचे, हे पहा मी ब्राह्मण आहे, मी कोणापुढे हात पसरणार नाही, मी कोणापुढे वाकणार नाही, मुलगा किती फटीचर असो माझा, पण मी वरोपिता आहे. 5 मिनटं झाली की एक मांडवर पाणी पिऊन तोच ब्राह्मण म्हणायचा, पण मी ब्राह्मण आहे, कोणी आपणहून काही दिलं ते नाकारावं हाही माझा धर्म नाही. आपलं बऱ्याच जणांचं सरकारी जे अनुदानं असतात, आता 4 चाकी वाहन घेऊन माणसं सवलतीचा गॅस खरेदी करतात. हे बरोबर आहे का? हा प्रश्न आपण स्वतःलाही विचारला पाहिजे. आम्ही 3 वेळा तो गॅस परत केला बरं का, पण सरकारी यंत्रणा इतकी कार्यक्षम की पुन्हा पुन्हाच आम्हाला तो येतच राहतो सिलेंडर, आणि पुन्हा पुन्हा सांगावं लागतं की अरे बाबा ना आम्हाला नको आहे, आम्हाला नको आहे, आम्हाला नको आहे. तर प्रश्न असा की ज्यांची खरंच गरज आहे ते नाही म्हणतील. म्हणून कोणीतरी या प्रश्नाचा कायदेशीर जो काही भाग आहे तो बघितला पाहिजे. आणि माझ्या देशबांधवांना, नीट शब्द माझे ऐकून घ्या, माझ्या देशबांधवांना स्वाभिमानाने आणि स्वकष्टाने जगण्यापासून परावृत्त करणारं सरकारचं धोरण म्हणून माझा विरोध आहे. आणि म्हणून मी म्हणतो की असं धोरण स्वतः सरकारनेच आखावं, याच्या इतकी नामुष्कीची गोष्ट दुसरी नाही. मग तिथे उडदामाची काळेगोरे कोणाला तुम्ही काय म्हणणार? नरेंद्र मोदी म्हणाले, म्हणजे 14 साली, 14 नाही 19 साली, की आम्ही प्रत्येकाच्या खात्यावर महिना 500 म्हणजे 6,000 रुपये वर्षाला जमा करू. नाही ते वेगळे, हे इंडिव्हिज्युअल. राहुल गांधीचं काय जातं? राहुल गांधी म्हणलं आम्ही 12,000 जमा करू. अरे बाबा तुझी अक्कल काय? लोकप्रतिनिधी आहेच तू, पण तरीसुद्धा उचलली जीभ लावली टाळायला. आणि केवळ ते शाळेतल्या मुलांचं असतं ना, तू म्हणशील त्याच्यावर माझं एक पूज्य की नरेंद्र मोदी 6,000 म्हणतात ना, आपण 12,000 म्हणू. आणि त्यावेळेला राजीव गांधीला माहितीही असेल की आपल्याला काही द्यायची वेळ येणार नाही आहे. आणि मोदींनाही माहीत होतं की नंतर हे किती जणांना कसे मिळाले का नाही याचा जाब द्यायची आपल्यावरही वेळ येणार नाही. त्यामुळे पहिलं हे टोळी युद्धाचं स्वरूप, आणि दुसरं हे गरिबांच्या मतपेढ्या, वोट बँक्स तयार करण्याचं राजकारण. आणि ह्याच्यामध्ये तर सगळेच राजकीय पक्ष आहेत. एकही राजकीय पक्षामध्ये अर्थशास्त्र जाणणारा, तरी मध्ये 10 वर्ष मनमोहन सिंगांच्यासारखा अर्थशास्त्रज्ञ पंतप्रधान होऊन गेला, पण अरुण जेटली गेल्यानंतर अर्थशास्त्र जाणणारा अर्थमंत्री मिळाला नाही. निर्मलाबाई आहेत, पण निर्मलाबाई म्हणजे ती नची बाराखडीच आहे ना, न ना नी असं येतं ना. तर त्यामुळे निर्मलाबाई साधारणपणे नरेंद्र मोदींची री ओढत असतात. हे ज्ञान म्हणजे काय हो? हे जे ब्रह्मज्ञानासारखं सांगतात सगळीकडे. ज्ञान म्हणजे गरीब, य म्हणजे युवा, न म्हणजे नारी, हे सगळे कुठून आले? आणि ए म्हणजे अन्नदाता. म्हणजे शेतकरी, युवक, गरीब आणि महिला. अरे बाबा हे सगळे शेतकरी वर्गातच सगळ्यात जास्त आहेत. पण मग शेतकऱ्याचं उत्पन्न तिप्पट करीन वगैरे म्हणायचं, परंतु ज्या याचं उत्पादन होईल, आता जो कांद्याचा गोंधळ सगळीकडे सुरू आहे, तर गरिबी टिकवायची, गरिबी निर्माण करायची, आणि मग त्या गरिबांना म्हणायचं की तुमची काळजी घ्यायला मी समर्थ आहे. ते हे जे संबंध राष्ट्रीय लेवलला असेल किंवा राज्य पातळीवर असेल, याचा काहीतरी जाणकारांनी
आणि ज्यांना खरोखर या समाजाने एक स्वतःच्या बळावर स्वतःची प्रगती करून घेणारा समाज व्हावा. युक्रेनला जाऊन काय सांगतं रशियाला आणि अमेरिकेला की युद्ध हा समस्यांच्यावरचा उपाय नाही. तुम्ही देशात काय करता? तुम्ही देशात 2 पक्षांच्या मध्ये 2 जमातींच्या मध्ये तुम्ही युद्ध असल्यासारखं आणि युद्ध पेटवल्यासारखं वातावरण तयार करता आणि जगाला तुम्ही जाऊन शांततेचा संदेश देता. हे ढोंग बंद पडले पाहिजे. आणि म्हणून माझं असं आपल्याला सगळ्यांना विनंती आहे म्हणा, आवाहन म्हणा, की तुम्ही जी 75 वर्ष ही संघटना सांभाळली, हे आता जी इथे माणसं आहेत त्यांनी गेल्या 25-30 वर्षात सांभाळली असेल, त्यांचं मी अभिनंदन करतो. त्याच्या आधी ज्यांनी स्थापन केली आणि 50व्या वर्षापर्यंत आणली त्यांचं मी ऋण इथे व्यक्त करतो. परंतु आपल्याला देशासमोरच्या ह्या 2 अत्यंत महत्त्वाच्या समस्या आहेत, कारण लोकशाहीला पर्याय नाही आहे. आपल्याला लोकप्रतिनिधी निवडावेच लागते आणि त्यांना शहाणं ठेवायचं काम, त्यांना रुळावर ठेवायचं काम हेही आपल्यालाच करावं लागेल. एकदा निवडून दिले की ते तुमचे कोणी लागतच नाहीत असं जे वागायला लागतात, म्हणजे ज्याला त्यांना टोटल इम्युनिटी आल्यासारखे असे वागायला लागतात, त्याची त्यांना जाब विचारावं लागेल. आणि मुख्य म्हणजे देशातल्या निवडणुकांची संख्या जर कमी झाली तर बरं होईल. कारण दरवेळेला निवडणूक आली की एक उमेदवार दुसरा उमेदवार की पुन्हा हे सगळी वैयक्तिक चिखलफेक ही सुरू होते आणि परत एकदा त्या चक्रामध्ये सगळे सापडतात. या दृष्टीने आपण सगळ्यांनी विचार करूया आणि 25 वर्षांनी मी येईन तुमच्या कार्यक्रमाला. नमस्कार. प्रकाश नागणे. कदम जी. मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबईच्या जमका संमेलनाचा 75वा वर्धापन दिन सोहळा आज 31 ऑगस्ट 2024 रोजी नरिमन पॉईंट नवशक्ती येथे साजरा होत आहे. त्यानिमित्ताने अनेक वृत्तपत्र लेखक येथे उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान सोहळा करण्यात आला, त्यांना प्रमाणपत्र देण्यात आले. आपले अध्यक्ष, या संस्थेचे अध्यक्ष रवींद्रजी मालुसरे, SMB न्यूज चॅनेल अँड प्रिंट मीडिया यांच्या समोर बोलत आहेत. श्री रवींद्र मालुसरेजी.
22 ऑगस्ट 1949ला दैनिक नवशक्ती आणि प्रिप्रेस समूहाच्या वतीनं एक जमका संमेलन आयोजित केलं होतं. त्या घटनेला आज 75 वर्ष पूर्ण झाले आणि म्हणून हा अमृत पर्वाचा योग साधून आम्ही मुंबईसह महाराष्ट्रातल्या सर्व वृत्तपत्रकारांना दैनिक नवशक्तीच्या कार्यालयात त्यांच्या आग्रहानुसार एकत्र जमू शकलो आणि आज हा कार्यक्रम साजरा करताना अत्यानंद हा कार्यक्रम साजरा झाला. मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी साहेब आणि ज्येष्ठ पत्रकार, समीक्षक, साहित्यिक असे विनय हर्डीकर हे या ठिकाणी उपस्थित होते. दोघांनी वृत्तपत्र लेखकांना आज छान मार्गदर्शन केलं आणि विशेषतः या चळवळीसाठी ज्यांनी योगदान दिलं गेल्या 75 वर्षात त्या सर्व पूर्वसरींचा आजी माजी पदाधिकाऱ्यांचा या निमित्तानं सत्कार करण्यात आला आणि पुढच्या वाटचालीसाठी नवीन कार्यकर्त्यांनी, नवीन सभासदांनी शंभरीकडे वाटचाल कशी अधिक गतिमान करता येईल अशा प्रकारचा मनोदय व्यक्त केला. त्या दृष्टिकोनातून यापुढची वाटचाल संस्थेची होणार आहे. मी माझ्या सर्व मराठी वृत्तपत्र संघाच्या सर्व सभासदांना या निमित्तानं शुभेच्छा देतो. मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई यांच्या वतीने जमका संमेलन नरिमन पॉईंट येथील नवशक्ती वृत्तपत्रांच्या माध्यमातून येथे करण्यात आला आणि येथे पत्रकार हेमंत सामंत हे त्यांचे मनोगत व्यक्त करत आहेत. हेमंत सामंत. नमस्कार. 22 ऑगस्ट 1949 हा एक दिवस, एक मंतरलेला असा दिवस होता आणि गिरगावमधील चांगल्या उपहारगृहामध्ये प्रभाकर पाध्ये जे नवशक्तीचे संपादक होते आणि श्रीकांत पालेकर या दोघांनी या सगळ्या वृत्तपत्रामध्ये लेखन करणाऱ्या लोकांना एकत्र जमवले आणि एक छोटेखानी जनमनाचा कानोसा म्हणून त्यांची सरळ असायची. तर त्यांना जमवल्यानंतर एक अशा अनौपचारिक स्वरूपात जी संघटना चालू झाली, संस्था चालू झाली. आज त्याचा एक मोठा वटवृक्ष 75 वर्षांनी झालेला दिसून येतो. मराठी वृत्तपत्र लेखक संघ ही एक मराठी माणसाच्या एक सांस्कृतिक जडणघडणीच्या एक महत्त्वाची संस्था असा याचा उल्लेख करावा लागेल. गेली अनेक वर्ष आज महाराष्ट्रामध्ये निघणारे जवळजवळ 1,500 दिवाळी अंक असतात. तर त्या दिवाळी अंकांना दिवाळी अंक मागवून त्यांच्याकडून त्यांच्यासाठीच्या स्पर्धा, दिवाळी अंक स्पर्धा घेऊन तिथं मोठ्या प्रमाणात व्यापक स्वरूपात दिवाळी अंकाचं प्रदर्शन ठेवणं हे काम केलं या संस्थेने. आणि आपण केवळ नुसतं वृत्तपत्र लिहिणारे लोकच नाही आहोत, तर आपण मराठी साहित्याची खरोखर सेवा करतो आहोत अशा स्वरूपाचं हे काम आहे. हे नंतर अमेरिकेमधल्या काही संस्थांना ते काम पसंत पडलं आणि त्यांनी विनंती केली की तुम्ही आम्हाला जानेवारीमध्ये तुमचं प्रदर्शन संपल्यानंतर दिवाळी अंक द्याल का. आणि जवळजवळ अमेरिकेमध्ये जवळजवळ 300-350 अंक पोहोचवण्यात आले आणि तिकडे एक भव्य स्वरूपामध्ये दिवाळी अंकाचं प्रदर्शन होतं. अशा प्रकारे हा एक भाग झाला. अनेक वृत्तपत्र लेखक त्यांना लेखनासाठी मार्गदर्शन करायचं हे काम या संस्थेने केलेलं आहे. मलाही याचा खूप मोठा फायदा झाला की त्या काळामध्ये नेतृत्व करणारे दशम सामंत जे होते तर त्यांनी मला सहज सांगितलं की आम्ही कार्यशाळा ठेवली आहे की याच्यामध्ये वृत्तपत्र लेखन कसं करायचं याच्या संबंधात. आणि ती 2 दिवसाची कार्यशाळा होती. ती कार्यशाळा मी जॉईन केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की लेखनाची नुसती आवड असून चालत नाही, तर लेखन किती गांभीर्याने घ्यायला लागतं हे त्या कार्यशाळेतून लक्षात आलं. आणि नंतरच्या काळामध्ये लेखन करायला लागल्यानंतर ते लेखन समाजमान्य व्हायला लागल्यानंतर वृत्तपत्र लेखक संघासाठी मी पण काही कार्यशाळांमध्ये वक्ता म्हणून सहभागी येतो. तर अशा प्रकारे वृत्तपत्र लेखकांना शिस्तबद्ध कमीत कमी शब्दामध्ये जनसामान्यांच्या वाचा मांडून त्यांचं निराकरण करून घेण्यासाठी पाठपुरावा करण्याची एक सवय लावणारी संस्था असं या संस्थेचं स्वरूप आहे. आणि या संस्थेचा आज 75 वर्ष होत असताना फक्त असं थोडंसं वाईट वाटतं
की या संस्थेचं जे कार्यालय होतं तर ते इतर छोट्या छोट्या अनेक संस्थांसारखंच एक सर्वसामान्य संस्था समजून महापालिकेने ते कार्यालय खाली करायला लावलं आणि आज या सगळ्या संस्थेचा जे काही कार्यभाग आहे तो सगळा आज रस्त्यावरती आलेल्या स्वरूप आहे. कुठल्या तरी एखाद्या सामाजिक संस्थेने आपली 4 कपाटं ठेवायला जागा दिली आहे म्हणूनच ते संस्थेचं काम चालू आहे. पण त्याच्याकडे शासनाने जास्त लक्ष द्यावं असं मला वैयक्तिक वाटतं. याचं कारण हुतात्मा चौकामध्ये आपण जाऊन जे म्हणजे हुतात्मा दिनाला आपण जाऊन जे मराठी वृत्तपत्र लेखक संघाने आपली परंपरा ठेवलेली आहे आणि त्यावेळेला जो अभिवादन केलं जातं. अनेक सामाजिक उपक्रमामध्ये मराठी वृत्तपत्र लेखक संघाचा अग्रणी आहे. मराठी भाषेला एक अभिजात दर्जा मिळावा याच्यासाठी जवळजवळ मोठं सह्यांचं व्यापक आंदोलन करून देशभरातल्या सह्या गोळा करून त्या वृत्तपत्र लेखकांच्या आणि सर्वसामान्य लोकांच्या भावना दिल्ली दरबारी मांडण्याचं कामही या संस्थेने केलेलं आहे. तर या संस्थेचे आज जे 75 वर्ष झाली आहेत मला आनंद वाटेल की या संस्थेने 100 वर्षाचं काम करत असताना मी पण उपस्थित असावं असं मला नेहमी वाटेल. मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई यांच्या 75वा वर्धापन दिन सोहळा सांगता सोहळा येथे नरिमन पॉईंटच्या नवशक्ती इमारतीमध्ये करण्यात आला, संपन्न झाला आणि त्याने सुरेखा पाटील कवयित्री आणि मुक्त पत्रकार आपल्यासमोर त्यांचे मनोगत व्यक्त करत आहेत. सुरेखा पाटील. नमस्कार, मी सुरेखा पाटील. 1985 सालापासून मी मुंबई वृत्तपत्र लेखक संघामध्ये आजीव सभासद आहे आणि मला सांगायला खूप आनंद होतो आहे या नवशक्तीच्या कार्यालयामध्ये जो कार्यक्रम आता झाला आणि मी जे पत्रलेखन सुरू केलं 1980 साली तर ते नवशक्तीमध्ये मी पहिलं पत्र पाठवलं आणि ते प्रसिद्ध झालं. याचा मला खूप आनंद वाटतो. आणि माझ्याबद्दल सांगायचं म्हणजे मी MTNLमध्ये 39 वर्ष सर्व्हिस करून निवृत्त झाले आहे आणि मी जागल्याची भूमिका म्हणजे वर्षानुवर्ष पार पाडत आहे. म्हणजे मला अजून आठवत नाही आहे की मी किती पेपरांमध्ये पत्रलेखन केलेलं आहे. म्हणजे आता ते पेपरांची नावंसुद्धा मला आठवत नाही. त्यात ठळक सांगायचं म्हणजे लोकसत्ता, सांज लोकसत्ता, रुटो पॉवर, नवा काळ अशा अनेक वर्तमानपत्रातून मी पत्रे लिहिली. मुंबई सकाळ एक आठवणीत सांगायचं म्हणजे मुंबई सकाळमध्ये जेव्हा कवी आणि पत्रकार मंगेश विश्वासराव यांनी माझ्यावरती अर्धपानी लेख लिहिला एका टेलिफोन ऑपरेटरच्या हळुवार कविता आणि त्याच वर्तमानपत्रात मी अनेक पत्र लिहिली. याबद्दल मला अभिमान वाटतो. धन्यवाद. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल गंगा. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा. तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मांगे. गाहे तव जय गाथा जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे.